पश्चिम रेल्वेची वाहतूक का ठप्प झाली, संपूर्ण माहिती ही आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. मुंबई आणि उपनगरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नेमकं काय घडलं, याचा प्रवाशावर काय परिणाम झाला असून ते आपण जाणून घेऊया. तर मुंबई, पालघर आणि आसपासच्या भागात अतिवृष्टी झाली. अनेक रेल्वे स्थानकाजवळ आणि रुळावर पाणी साचले. काही ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव रेल्वेची गतीही कमी करण्यात आली. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील सेवा ही विस्कळीत झाली. तर त्यामध्ये कोणकोणते भाग हे जास्त प्रभावित झाले आहेत, तर ते म्हणजे वसई रोड, नालासोपारा, सफाळे, केवळे रोड. या भागांमध्ये पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. कोणत्या गाड्यावर परिणाम झाला आहे? अनेक उपनगरी लोकल गाड्या उशिराने धावल्या. काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द किंवा वळवण्यात आल्या. काही गाड्या मधल्या स्थानकावरच थांबवण्यात आल्या आहे किंवा त्याचा प्रवास हा कमी करण्यात आला आहे. तर प्रवाशांना कोणत्या अडचणी आल्या, तर ऑफिसला जाणाऱ्यांना उशीर, प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी, लांब पल्ल्याच्या प्रवाशांना प्रतीक्षा, पर्यायी वाहतूक, अतिरिक्त ताण आला आहे. तर रेल्वे प्रशासनाने काय केलं, तर यावर पाणी साचलेल्या भागात सतत लक्ष ठेवले. पाणी आवश्यक ठिकाणी रेल्वेचा वेग कमी केला. प्रवाशांना अधिकृत अपडेट देण्यात आलेले आहेत. कर्मचारी आणि तांत्रिक पथके तैनात करण्यात आलेली आहेत. हवामानाचा पुढील अंदाज कसा आहे, तर हवामान विभागाने काही भागासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासापूर्वी रेल्वेची अधिकृत माहिती तपासावी आणि गरज नसल्यास अनावश्यक प्रवास टाळावा. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्यामागे मुख्य कारण म्हणजे मुसळधार पाऊस आणि रेल्वे मार्गावर साचलेले पाणी. प्रशासन सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रवाशांनी अधिकृत सूचना तपासूनच प्रवास करावा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.